प्रचाराचा शुभारंभ आहे की विजयाची सभा आहे असा सवाल आज या ठिकाणी उपस्थित होत आहे। आज जर या ठिकाणी राहुरी शहराची परिस्थिती बघितली तर तनपुरे कुटुंबाच्या वतीने आणि तनपुरे कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली राहुरी शहराचा विकास आतापर्यंत चांगल्या पद्धतीने झालेला आहे। आता नवीन आलेला या ठिकाणी आपल्या प्रभागात असेल नाही तर राहुरी शहरात असेल कमल चिन्हावर इलेक्शन लढलं जात आहे मित्रांनो। पण या महाराष्ट्रामध्ये 357 नगरपालिका आणि नगरपालिका आहेत। मला या भाजपच्या लोकांना एकच या आजच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं प्रश्न विचारायचा आहे की 357 नगरपालिकापैकी एका तरी नगरपालिकेमध्ये रोज पाणी पिण्याचं येतंय का? 357 नगरपालिकेमध्ये घरोघरी घंटागाडी या ठिकाणी जाते का? आणि या ठिकाणी प्राजक्त दादा तनपुरे आणि तनपुरे कुटुंबाच्या वतीनेच या ठिकाणी राहुरी नगरपालिकेमध्ये रोज पिण्याचं पाण्याचं सोय केलेली आहे। या ठिकाणी मी दुसरी या ठिकाणी समाज बांधवांना विनंती करणार आहे की या ठिकाणी आपल्या प्राजक्त दादा तनपुरे आणि तनपुरे कुटुंबाने यावेळेस आपल्याला 2 उमेदवार दिलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी अनेक जणांना प्रश्न पडला होता की लक्ष्मीनगर मध्ये फूट पडली, लक्ष्मीनगर मध्ये प्रचार समोरच्या भाजपा पक्षाचा जोरात सुरू आहे। परंतु ज्या वेळेस आम्ही एकत्र झालो त्यावेळेस या ठिकाणच्या उमेदवारांना त्या ठिकाणी आजच्या या सभेच्या माध्यमातून कळालं असेल तर या ठिकाणी छत्री चिन्ह किती पुढे गेलेलं आहे। त्यामुळे मी सर्व समाज बांधवांना विनंती करणार आहे की आपण सर्वांनी एक जीवानं एक दिलानं एकत्र येऊन छत्री चिन्ह पुढील बटन दाबून आपल्या प्रभागातील दोन्ही उमेदवारांना विजयी करायचं आहे।